हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संतान की जय। जो आनंद सत्प्रकाश विभू आणि आधार नाम वास, बुद्धी न जाणे निदानी नित्यास अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे, माझे अपार समुद्रावरती जणू तरंग ब्रह्म विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र तो सर्वज्ञानी दयागण, मुने हृदय ज्याचे करीती ध्यान, ज्याचे बुद्धी ज्याचे अज्ञान बाचे जगत, तसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोरी ठाईला सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचाशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, हो मीचा हे आत्मात्मकाम, तरी नमन कोणा करावे ज्ञान, पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतान की जय। 6वे हेडिंग झालेलं होतं आपलं, त्याच्या आधीचं काय झालं होतं? शांजापूरकर सांगतात का पण? थोडीशी तयारी करून येत, थोड्या 7-8 ओळी तरी सांगता आल्या पाहिजे, मग 8 झाल्यावर मग 10 सांगतात, ॲटलिस्ट 10 ओळी तरी सांगतात. ताई सांगतात. प्रयोजनावर आधारित वेदांत शास्त्राची इमारत सांगितली. समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त व व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त सांगितले. म्हणजे हे कसं कळालं मला सांगा तुम्हाला? समष्टी दृष्टी म्हणजे सगळ्यांना धरून आणि व्यष्टी दृष्टी म्हणजे एकालाच धरून. बरोबर, व्हेरी गुड. आत्मा व जीव व ब्रह्म एकच. आत्मा आणि जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे, म्हणजे हे सिद्ध केले. जीव जो आहे म्हणजे पारमार्थिक जीव, जीव या पदाचा अर्थ तिथला आता पारमार्थिक जीव, आणि ब्रह्म म्हणा आत्मा चैतन्य हे एकच आहे. अध्यास म्हणजे भ्रम, अज्ञानास कारण अध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्याध्यास असे म्हणतात. कारण म्हणजे कसं? कारण अध्यास कारण म्हणजे कोण? ज्ञान. कारण म्हणजे कोण? कारण अध्यास आणि कार्याध्यास असं केलं त्यांनी. तर कारण कशाला म्हटलेलं आहे? अज्ञान. अज्ञान हे काय आहे? कारण. म्हणून तिथं अज्ञान हे कारण झालं. आता अध्यासामधलं जे ज्ञान सांगितलंय ते अध्यस्त ज्ञानच आहे, ते अध्यस्तच आहे. जसं अध्यासामध्ये 2 भाग आले ते सांगतायत ना, कारणाध्यास आणि कार्याध्यास हे सांगितलं. आणि कार्य म्हणजे तो पदार्थ किंवा वस्तू. जसं आत्म्याच्या ठिकाणी अहंकार हा कार्याध्यास आहे, आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान हा कारणाध्यास तिथं. आणि वस्तू कोण झाली? अहंकार. जगताच्या ठिकाणी ब्रह्म हे काय? ब्रह्माच्या ठिकाणी मान आलं जगाच्या ठिकाणी ब्रह्म. तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत काय आहे? अध्यास. त्यालाच कार्याध्यास असं म्हटलं. आणि जगताचं ज्ञान अध्यासच आहे, कारण अध्यासामध्ये म्हणून ते दोन्ही अध्यासामध्ये गेलं. अध्यस्त पदार्थाचं ज्ञान आणि अध्यस्त पदार्थ हे दोन्हीही अध्यस्तच असतात. आणि अशा प्रकारचा विषय इथं आलेला आहे पाठीमागचा सांगायला.
म्हणून समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकार अध्यस्त आहे. अध्यस्त म्हणजे ब्रह्माने तो वास्तविक तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात. पण मला वाटत नाही की मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं मला का ज्ञान नाही झालं. तर यालाच कारण अज्ञान आहे. मग आता अज्ञान कोणाचं? जो पदार्थ जसा आहे तसा न भासणे, स्वरूप जसं आहे तसं नाही भासल्यावर ते अन्यथा स्वरूपात भासतं. मग अन्यथा कोण आहे? अहंकार. म्हणून तुमच्या ठिकाणी अहंकाराचा अत्यंत अभाव आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगाचा अत्यंत अभाव आहे. पण हे असलं तरी सुद्धा जर आम्हाला भासत असेल तर तुम्हाला काय कबूल करावं लागतं? आपल्याकडे अज्ञान आहे हे कबूल करावं लागतं. आणि सगळे जीव, जगत, ईश्वर या सगळ्यांची संगती अज्ञान आल्यानंतर लागते, एरवी लागत नाही. जर अज्ञानच नाही तर मग जीवही नाही, ईश्वरही नाही, तत्सापेक्षित ईश्वर नाही. आणि निर्माण तरी काय केलं मग त्याने? म्हणून केवळ अज्ञानाच्या द्वारे अशा प्रकारची संगती लागत असते. चला सांगा, केलाय का अभ्यास? पुढं काय 10 तोंडे काय सांगतात का? केला का अभ्यास? नाही. काय वाटतंय? ब्रह्म म्हणजे जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे. म्हणजे थोड्या भेदाने वैवाट म्हणजे म्हणजे आत्मा आणि काय म्हटलं तुम्ही? एक आहे जीव आणि आत्मा आणि ब्रह्म. आताच्या तास आहे आत्मा आणि ब्रह्म, व्यष्टी आणि समष्टी असे भेद केलेले, म्हणून एक आहे. आपण ज्या वेळेला जगाचा अधिष्ठान सांगायचं त्यावेळेला ब्रह्म बोलतात आणि व्यष्टी दृष्टीने शरीराचा अधिष्ठान करायचं की आत्मा बोलतात. पण वास्तविक तसा भेद नाही. जसं उदाहरण दिल्यावर सांगितलं की आकाशात भेद नाही. पण आता या आपल्या घट झाला, आपला हा मठ झाला, या मठाला जेवढ्या आकाशाने काय केलेलं आहे? परिच्छिन्न केलं, तेवढा तुकडा पडल्यासारखं दिसतं. तर याचं नाव मठाकाश होईल का घटाकाश होईल? घटातल्या आकाशाला आकाशाचे तुकडे दोन्हीकडेही झालेले नाही. तसाच प्रकार जगात ब्रह्म आणि आत्मा त्याच्यात कुठेच तुकडा भेद झालेला नाही. पण उपाधीच्या द्वारे आपण त्याला अशा प्रकारचा बोलत असतो. पुढे म्हणजे कोणावर काय? म्हणजे आत्म्यावरती जगत अध्यस्त आहे असं म्हटलं काय शंका? कारण एकच आहे तो. आणि ब्रह्माच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त केलं तर कारण ब्रह्म आणि आत्मा हे दोन्ही एकच आहे. पण मग व्यष्टी दृष्टीने बोलायचं असल्यावर आम्ही ब्रह्म हा शब्द वापरत नाही. नाहीतर एरवी तुम्हाला म्हणलंच ना की तुम्ही काय आहात? ब्रह्मरूप आहात. म्हणजे तुम्हीच ब्रह्म आहात. चला, म्हणजे जीवाच्या अत्यंत विरुद्ध वाटतं, म्हणजे लवकर पटल्यासारखं नाही. आता असं आहे. आणि पटेल तरी कसं हो? आपल्याकडे जुनाट संस्कार आहेत. पहिले युगानुयुग जन्म घेतले आणि त्या जन्माच्या द्वारे आम्ही हे देह धारण करतो. मागेही अनेक देह तुमचे माझे झाले. प्रत्येक आता आपल्याला त्याचं स्मरण नाही, पण प्रत्येक देहात दुःख भोगलं आणि प्रत्येक देहात त्या वेळेला ते संस्कार निर्माण केले. आजही लोकांना मुक्त व्हावं असं वाटत नाही. लोकांना असं वाटतं विषय भोगावेत, जास्तीत जास्त विषयाची समृद्धी असावी, इतकाच डोक्यामध्ये विषय. असं वाटत नाही की निघून जावं, या जगाचा निरोप घ्यावा. तुकोबरायांनी घेतला. त्यावेळेला आता आमचं काम संपलं, पण त्यांचा भागच वेगळा आहे. कारण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच म्हणताय. त्यांचं कार्य वेगळं होतं. ते काय आपल्यासारखे जीवपणाला आले असं नाही. पण एवढं मोठं कार्य करून गेले. म्हणजे आपल्याला बाहेर काढण्याचं काम कुणी केलं? या साधूंनी केलं. तसा आपण तर अनादिकालापासून जन्म घेत आलो, पण जन्म घेता आलोय तर आम्हाला बाहेर निघावं असं वाटत असेल तर तुम्हाला मोक्षाची इच्छा आहे असं होईल. बाहेर म्हणजे हे शरीर दुःखमय आहे हे नाही. 84 लाख शरीर दुःखमय आहे. सगळीकडे दुःखच दुःख आहे. या मानवी शरीरात ठीक आहे, फार व्यवस्था चांगली आहे. म्हणजे खाण्यापिण्याची ददात नाही,
म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे ठीक आहे, आणि लोकांची दृष्टी त्याच्यावरच आहे. कशावर? अन्न वस्त्र आणि निवारा. अख्खं आयुष्य चंदनासारखं घासलं. कशात? अन्न वस्त्र निवारा, आणि शेवटी मेले. म्हणजे मग शरीराला येऊन काय केलं? तर काहीच नाही केलं. ते म्हणलं का एवढे सुधारणा केल्या ना, काय सुधारणा नाही केलं. सगळं फक्त खाण्यापिण्याची सुधारणा केली, वस्त्र कपडा लत्ता भोगाची सुधारणा केली, घरादाराची सुधारणा केली, मेल. काहीच यातले काही नाही केलं तरी चालतं. उगस तरी का मागे होते ऋषी मुनी, जे या जनाशी दुरावले, कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, खाती वास वनांतरी केला. तुकोबराय म्हणतात ते काय बावळट होते. त्याने तपश्चर्या केली. हे सगळा प्रपंचाचा त्याग करून वनात जाऊन बसणारे शहाणे का प्रपंचात राहणारे? पण आता समजा राहत आहे तर राहा, लगेच काय सोडू नका. कारण माझ्या बोलण्याने तर मी तरी कुठं ऐकतो त्याचं. म्हणजे आपल्या मनामध्ये तरी इतका भाव कुठे आहे तेव्हा असा, तेव्हा आपण लगेच पार नाही ना आम्ही लगेच चाललो होतो. असं इतकं कडाडून वैराग्य पडायला तयार होते तर रोमलाच. पण कमीत कमी एवढं तर कळावं की याच्यामध्ये आता रस नाही, या जगामध्ये तसा रस नाही. म्हणजे विषय भोगामध्ये अजिबात रस नाही. आणि हे चांगलं बुद्धीला पटलेलं असेल तर तो त्याच्या बुद्धीतून ते वजा होतो. आणि ज्याला हे पटत नाही तर तो त्याच्यामध्ये अगदी रस ग्रहणच करतो तो, कारण त्याच्या ते आवडीचा विषय असतो. म्हणून एक नजर जर चैतन्याकडे गेली ना तर अनात्मा सगळे पदार्थ आपोआप वजा होतात बुद्धीतून. पण ज्याने चैतन्याला पाहिलं नाही तर तो पदार्थाला पाहतोच, जगाला पाहतोच, जगातला, आणि मग त्याच्यामुळे त्याच्यात आसक्त राहतोच. त्याचं नामरूपावर श्रद्धा राहतेच. म्हणून नामरूपातीत असं असणारं शुद्ध चैतन्य त्या स्वरूपाच्या ठिकाणी जायला हवंय. परंतु मग एकाएकी तरी कसं घडल असं म्हणते आहे ना. काय म्हटले? काय म्हटलं इथे? आता एकाएकी लगेच कोणाला कसं काय पटल? ते कोणी लगेच आले पाठाला बसले लगेच कळालं म्हटले असं नाही. हा, पूर्वपुण्य तुमची जर असेल, पूर्वजन्मातले काही बलवान, तर त्या माणसाला पहिल्या पाठापासून कळायला लागतं. त्यामुळे आम्हाला काय कळत नाही तर मग तुमची पूर्वपुण्य ही थोडीशी कमजोर. त्याला पहिल्या पाठापासून कळायला लागेल ना तर तो पाठीमागची पूर्वपुण्य घेऊनच आलेला. बरं नसेल मागचे तर कमीत कमी नंतर का व्हायना कुठेतरी जोडला गेला पाहिजे तुला, त्याशिवाय संभवनीय नाही. त्याला याचंच नाव परमार्थ आहे. बोला बरं पुढे. याचं वारंवार चिंतन करून म्हणजे आणि अभ्यास म्हणजे ग्रह लक्षात ठेवून. बरोबर आहे. वारंवार कार्य करावं लागेल, आपल्याला चिंतन करावं लागेल. असं नाही की केव्हा तरी चिंतन केलं म्हणजे जमत. म्हणून याच्या जेवढं आपण काय होतं बरं का, प्रपंचाचंही चिंतन करतो ना तर तिथं वारंवार करतो का एकदाच करतो? क्षणाला सतत सारखं सांगावंच लागत नाही. सारखं म्हणजे सारखी इतका बारीक सारीक सारखं नजरेत असतं ना त्याच्या प्रपंचाचं. आणि मग तितकं जर बारीक सारीक जर तसंच इतकं बारीक सारीक जर सारखंच केलं तर मुक्तच व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी कष्ट लागेल इथं, कारण तिथे तर लय कष्ट आहे, घासाघासी जास्त तिथे काय नाही. पण संसाराचं वारंवार चिंतन करतो आणि विचारसागरचं ह्या रविवारी ती त्या रविवारी चिंतन. बरं रविवारी बी केलं तर ठीक आहे, नुसतंच ग्रंथ घेऊन आले तर तुम्हाला हे थोडंसं. म्हणून त्यासाठी काय करावं लागेल? सातत्याने. अगर आता विज्ञानाची आपली सुविधा आहे, आपण जरी घेतो तर ह्या जसं प्रत्येकाने येताना जे पाठ झालेले आहेत ना मागचे ते कमीत कमी पाहायचे का नाही? तुम्हाला आता सुविधा तयार करून दिली का नाही? तर त्याच्यात ते येताना तो पूर्ण पाठ ऐकून मग पुढच्या पाठाची तुम्हाला काय लागेल? लिंक. म्हणजे मागचा पाठ ऐकला की मग पुढच्याची लिंक. हा, म्हणजे तुम्ही अनुवादच करतात. पण तुम्ही मागचं जर पाहिलेलं नसेल आणि इथे येऊन बसले की मागचं सपाट पुढचंच आहे असं होतं ते. म्हणून काय करा? चिंतन. आणि हे सर्वोच्च चिंतन आहे. म्हणजे जगात सगळ्यात महागडी वस्तू कोणती असेल तर कोहिनूर हिरा. बरोबर.
कोहिनूर हिऱ्यापेक्षा एक पाठ हा भारी आहे. तर कोहिनूर हिऱ्याची किती किंमत आहे म्हणजे काय 4,000-5,000 कोटी रुपये असेल. 4,000-5,000 कोटी रुपये असे तुच्छ आहेत की जर एका पाठासमोर ते कळालं ना तरच त्याला कळेल, नाही तर नाहीच काय कळणार. त्याच्या वस्तूवर जास्त आकर्षण आहे माणसाचं. म्हणजे इतका बहुमूल्य आहे हे तुम्हाला युगानुयुग जन्म घेतले ना त्यातून बाहेर काढेल. चला म्हणून याचा महिमा कळायला पाहिजे, महत्व कळायला पाहिजे. सांगा पुढे. पूर्व पक्षाने शंका केली की म्हणजे आत्म्यावर अहंकार अनात्म पदार्थ अध्यक्षाने संभवले नाही. ते कसे संभवले नाही हे सिद्धांत. आपला जो मूळ मुद्दा असा आहे की प्रयोजनाविषयीचा विचार आला तो आता तुमच्या समोर आतापर्यंत मांडला त्यांनी. आता पुढच्याचा या ठिकाणी आता पुढचं जे हेडिंग लागतं आहे तर त्याचं काय केलेलं आहे अवतरण तुम्हाला आता इथे मिळेल की पूर्व पक्षाच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकार आदी अनात्म पदार्थ आध्यस्थ असणे संभवनीय नाही असं पहिल्यांदा मुद्दा मांडतील आणि त्याच्यावरती मग काय करतील. नाही आधी त्यांचं पूर्व पक्ष म्हणलं की शंका आली. या तुम्ही आत्म्यावर अहंकार आध्यस्थ आहे आणि ब्रह्मावर जगत आध्यस्थ आहे याच्यावर तुमचा सगळा सिद्धांत टिकलेला आहे. बरोबर आहे. हा वेदांताचं मूळ झालं. आता शंका उपस्थित करायची असेल तर उलटी करावी लागेल की आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा अध्यास संभवत नाही. बरोबर आहे. ही पहिल्यांदा शंका करताना उलटी झाली ना, कारण पूर्व पक्षाने मान्य केलं नाही. तो म्हणला की आत्म्याच्या ठिकाणी अहंकारच संभवत नाही आणि अहंकार जर आत्म्याच्या ठिकाणी संभवला नाही तर तुमचं हे म्हणणं वेदांत शास्त्राचं खोटं ठरलं. मग आता आत्म्याच्या ठिकाणी अहंकार कसा नाही किंवा ब्रह्माच्या ठिकाणी जगत कसं नाही संभवत, तर याची पूर्वपक्षाने निर्माण केलेली शंका त्याच्या पद्धतीने केलेली की अहंकार कसा संभवनीय नाही. तर मग त्याला त्याने ते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोषाचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याची शंका लक्षात ठेवायची म्हणजे त्यांनी निर्माण केलेली. मग तुम्ही कसं उत्तर देणार आहे हे पुढे येणार आहे. जर तुम्हाला शंका चांगली कळाली तर तुम्हाला उत्तर फार चांगलं कळेल आणि तुम्हाला हा विषयही कळेल हे कसं काय चाललेलं आहे. आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आध्यस्थ आहे. आध्यस्थ म्हणजे खोटा, भ्रमाने भासलेला असा आहे, म्हणजे खरा नाही. आत्म्याच्या ठिकाणी असलेला अहंकार खरा नाही म्हणजे खोटा आहे. म्हणून खोट्या अहंकाराची निवृत्ती आत्म्याच्या म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. हा वेदांत शास्त्राचा काय झाला सिद्धांत झाला. तो म्हणतो अहो पण अहंकार हा आध्यस्थच नाही म्हणजे सत्य आहे आणि सत्य वस्तूची निवृत्ती ज्ञानाने होत, कार्याने होत. तर त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने होत नाही. म्हणून झाली तर ती कार्याने होईल. कार्य म्हणजेच कर्म आणि उपासना असा अर्थ लागेल तिकडे. ज्या वेळेला जगत सत्य ठरतं त्यावेळेला परमात्माही सत्य ठरतो वादामध्ये जर ठरलं तर. पण असं होत नाही कारण हे अबाधित सिद्धांत आहे. व्यासमहर्षी, शंकराचार्य, माऊली ज्ञानोबाराय या सगळ्यांपासून आलेलं हे ज्ञान आपल्यापर्यंत जे आलं आहे तर त्याच्यात अबाधित सिद्धांत असा आहे की संपूर्ण जगत हे काय आहे अध्यस्थ आहे ब्रह्मस्वरूपाच्या आणि जगताच्या अंतर्गत राहणारे जीव हे अध्यस्थ आहे. आता अध्यस्थ फक्त एक नाही, कोण म्हणजेच आत्मा, तो अध्यस्थ नाही, तद्भिन्न सगळं अध्यस्थ आहे. आणि पूर्वपक्ष म्हणतो आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अध्यस्थ नाही. तर तो त्याला पटवून द्यावा लागेल, नुसतं बोलून नाही. नुसतं असं म्हटलं नाही प्रतिज्ञेनं वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम, तुम्हाला त्याचं लक्षण सांगून पटवून द्यावं लागेल. तर हा कसा नाही तर ऐका आता पुढे येणारे विषय. हा सगळा गोषवारा झाला आतापर्यंत. नंतर सिद्धांती सांगतात मग सिद्धांतीच्या मताने अध्यक्ष कसा संभवणे आहे हे सांगून त्याचं म्हणजे अध्यासाची संभावना सांगायची. बरोबर, म्हणजे अध्यासाची संभावना कोण सांगतील सिद्धांती. आणि पूर्वपक्ष काय म्हणतो अध्यास संभवनीय म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अहंकार संभवनीय नाही.
संभवनीय नाही या म्हणण्यामध्ये आध्यस्त संभवनीय नाही, सत्य संभवनीय आहे. त्याला काय करायचं आहे? तो सत्य करायचा. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही, क्रियेने होत, हे त्याला दाखवायचं. अहंकार संभवनीय नाही म्हणजे भ्रमाने नाही तर खरा आहे, हे त्याला सिद्ध करतोय आता तो. ऐका पुढे. अध्यक्षाची स्वरूपसिद्धी पुढे म्हणजे चौथ्या आणि सहाव्या तरंगात प्रतिपादन केली की गुरु म्हणजे बरोबर. वेदांतमध्ये सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्म स्वरूपाचे. कोणाला काही शंका आहे का? नाही. अहंकार म्हणजे काय हे तर माहिती आहे का? अहंकार कशाला अहंकार म्हणतात? अहम, मी 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 असा म्हणतो ना. पहिला देहांकार, देहाचा असणारा अहंकार, तर त्याचं मूळ कुठं दडलेलं आहे? आतमध्ये मी असा तो म्हणतो. तर मी या पदामध्ये तो पहिल्यांदा कशाला चिकटून आला? देहाला. आणि मग म्हणून तिथं देहांकार पहिल्यांदा. तर ते म्हटले बा देहाच्या ठिकाणी अहंकार सत्य आहे का मिथ्या आहे? झाले. वेदांती काय म्हणतात? देहाच्या म्हणजे जो आत्म्याच्या ठिकाणी असलेला अहंकार हा मिथ्या आहे. आणि पूर्व पक्ष म्हणतो सत्य आहे. याच्यावर वादंग सुरू होईल. म्हणजे वाद तरी कशावर चालला हे कळायला पाहिजे. तर वेदांती म्हणते मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. तर याला पूर्वपक्ष म्हणतो अहंकार सत्य आहे महाराज. आणि अहंकार सत्य असेल तर मला पटवून दे. आता हा खालचा विषय येणार आहे ना, कार्याध्यासाची सामुग्री. याच्यात त्याने तो काय केलेला आहे? पटवून दिलेला आहे. काय सोपं आहे, तो फार अवघड काहीच नाही. चिंतन करणाऱ्याला काहीच अवघड नाही. तुम्हाला लिंक लागत नसेल तर मी तुम्हाला लावून देतो किंवा हे असा असा प्रकार आहे. म्हणजे नेहमी कोर्टात केस उभी राहण्याच्या वेळेला काय व्हायला पाहिजे? आधी तुमची बाजू काय हे तरी तुम्हाला कळाली पाहिजे ना. आपलंच आपल्याला जर कळत नसेल तर मग पुढे लढायचं. जास्तीत जास्त या ग्रंथाचं श्रवण जर केलं ना तर तुमची बुद्धीसुद्धा तेज होईल. बुद्धी तेज व्हायला कारणीभूत हे. कारण त्याला ते कळतं की बा हा कसं मांडणी कशी केलेली. तिथे सुद्धा अगदी समांतर आहे. किंवा हे सगळा वकिलीचा अभ्यास आहे हे. आणि आनंद आहे त्याच्यात. कारण तुम्हाला ज्या वेळेला कळतं तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आम्ही काय समजतो? खरा समजतो. आम्हाला जन्म काय आहेत? खरे म्हणतच चाललेले. तो ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेला ते मिथ्या ठरलं गेलं. आणि मिथ्या झाल्यामुळे आपोआपच अहंकार निवृत्त झाला. अहंकार नाही राहिला. अहंकाराच्या बाद होतो. आत्मज्ञान होईल ना त्यावेळेला खरं ज्ञान हे काम करतं. नाही तर शब्दज्ञान असेल तुम्हाला म्हणजे अपरोक्षत्वाने झालेलं नसेल तर तो अहंकार बाधित होत नाही. उलट त्याला मी पंडित आहे असा अहंकार होतो. आणि ज्या वेळेला खरंच ज्ञान होतं त्यावेळेला त्याच्या ठिकाणचा अहंकार गेलेलाच असतो. म्हणून कोणी म्हटलं की नाही हो ज्ञानाने अहंकार वाढतो, ज्ञानाने अहंकार वाढतो, तर त्याचं ते बोलतं खोटं आहे. ज्ञानाने अहंकार वगैरे काय वाढत नाही. पण त्या ज्ञानाने म्हटलं तर नाही, अपरोक्ष ज्ञानाने अहंकार वाढत, अहंकार होत नाही. कारण त्याला अहंकार बाद झाला होईल कसा? हा पण जर शब्दज्ञान असेल म्हणजे शब्दज्ञान म्हणजे पांडित्य मिळवलं, पुष्कळसं चिंतन केलं, बरेच ग्रंथ सोडवले, म्हणजे बरेच ग्रंथ सोडवल्या मनुष्य पंडित होईल का मुक्त होतो? नाही. उलट त्याच्या अविद्येचा पसारा बराच मोठा आहे असं समजून घ्यावं की त्याला बरीच अविद्या घालवावी लागते. काहींचं एका ग्रंथात काम होतं, काहींचं 2 मध्ये होईल, काहींचं 4-5 मध्ये होईल, काहींचं 50 ग्रंथात होईल. ते 50 का लागले? ह्याची अविद्या मोठी होती. उलटा हिशोबी लागतो ना. हां म्हणजे बरेच अविद्या. कारण जेवढे करत राहील तेवढं कमीच आहे इथे. पण मूळ सिद्धांत थोडं एवढं जरी झालं तरी काम होऊन जातं. जी माणसं तार्किक नसतात आणि श्रद्धावान असतात, शास्त्र गुरु निष्ठ असतात, त्यांचं काम लवकर होतं. आणि जे तार्किक असतात तर त्यांना पुष्कळ पाहावं लागतं कारण ते तार्किक असतात. म्हणून तार्किक नाही राहावं. जे गुरुजी सांगतायत ना त्याच्या शास्त्रावर गुरुवरती विश्वास ठेवावा. कारण त्यांना तुमच्याकडून काय मिळवायचं?
काहीच मिळायचं नाही. आणि मग मुक्त करायला जे समोर आलेले आहेत त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत आणि खोट्या जगावर मात्र विश्वास ठेवून अशी उलटी गोष्ट आहे. चला तर तेव्हा ऐका पुढचा काय विषय सांगा. वेदांत समाजात सर्व जगत आद्यस्त असून जगत कारण म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे आणि आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेच आद्यस्त आहे. बरोबर. आत्मस्वरूपाचं अज्ञान किंवा ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान दोन्ही एकच आहे. कारण ज्या वेळेला आत्मज्ञान होतं तेव्हा अज्ञान वेगवेगळं जातं का एकदाच जातं का? एकदा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत आद्यस्त आहे. म्हणजे अज्ञान कोणाचं केलं पाहिजे? आणि आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आद्यस्त आहे. किती वेळा अज्ञान निवृत्त होईल? एकदा. म्हणजे हे कळायला पाहिजे. कारण अज्ञान एकच आहे. बरं लक्षात आलं ना? जे माया ही स्वाश्रय आणि स्वविषय आहे. पुढे येईल विषय तो आणखी. तर त्या अज्ञान हे एकच आहे. आपलं अज्ञान गेलं की त्याला हे कळालं की हे जगत नाही, हे जगत अस्तित्वातच नाही. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय दृश्य द्रुमाकार लानी केलो सर्वस्वाची धनी तुकी तुकला तुका पिशवी भरवणी उरला लोका. आज तुकोबरायांची बीज आहे ना. हां तर तेव्हा हा अभंग त्याच्यातलाच आहे. निर्याणाच्या अभंगामधला अभंग आहे की रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर म्हणून आवडती पाय. म्हणजे तुकोबराय वेदांती होते, भेदवादी नव्हते. बरेच लोक म्हणतात ते काय भक्ती सांगतो आम्ही ना, तर आम्ही खाली जाऊन सांगतो. भक्ती काय केले? खाली जाऊन सांगितली. पण तुकोबरायांना विचारलं तुम्ही आता निघाले वैकुंठाला? हो म्हटले आम्ही चाललो आता वैकुंठाला. विश्वातली एकमेव अशी घटना आहे की जे सदेह वैकुंठ आगमन आहे. ती तरी तुम्हाला दिसतील पण असे नाही. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. असं दाखवा एखादं उदाहरण. कोणता साधू गेला म्हणजे हा प्रयाणकाली विमान पाठविले, अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निर्धामा गेले. असं तुम्हाला एकमेव उदाहरण आहे. वैकुंठावरून इथे विमान न्यायला येतं. काय त्या भक्तीची सीमा आहे हो. तर याला धन्य पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ. काय असा पुरुषार्थ दुसरीकडे नाही दिसत. तरी आमचे डोळेच उघडत नाही. त्या हे खरं आहे का? म्हणजे ते परत आणखी म्हणतो हे खरं आहे का? आणि खरं आहे का? तुला काय अजून काय खरं पाहिजे? तेव्हा तुकोबरायांनी एवढं काम केलं. हा विशेष गोष्ट आहे, अति विशेष गोष्ट आहे. तेव्हा त्यांचा स्वानुभूती सांगतात ते की रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. पूर्व पक्षाचं खंडन. पूर्व पक्ष काय म्हणतो? हा सत्य. तुकोबराय काय म्हणतात? रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर म्हणून आवडती पाय. म्हणून आम्हाला त्याचे पाय अर्थात सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप हे आम्हाला आवडतात. दिसणारं जगत हे काय ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी खोटं आहे. तर तुकोबरायांनी सिद्ध करून दिलं. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. अजून तुम्हाला कोणी सांगायला पाहिजे? दिसणारं जगत भ्रांत आहे आणि हे अगदी स्वप्नाप्रमाणे आहे. तात्पुरता मनुष्य जसा स्वप्नात रेंगाळतो की आणि स्वप्न पडलं की तो खरं खरं माझे पोरग, माझी पत्नी, माझी बायको, माझी नातवंड असं करत बसतं ते. त्याला ते सुटत नाही प्रपंच. त्याच्यामध्ये बसतं ते गुंतत. आणि त्याचं कारण त्याने सत्य समजलेलं असतं. ज्या वेळेला मनुष्य खोटा समजतो ना त्यावेळेला त्याच्याशी फार रेंगाळत नाही. लहान मुलांचा खेळ असतो ना, व्यापाराचा खेळ असा. ते बरेच पैसे बेशन आशेन काय असतात ते पट टाकलेलं असतं. त्या पोरं आहेत ना त्याच्यात बसतात. त्यावेळेला सगळ्यांना पैसे वाटून देतात असे. हे तुला 2 लाख 5 लाख 5 लाख. आणि मग खेळायला लागल्यावर ते वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना, जहाज कंपनी, विमान कंपनी, पाहिले का नाही? ते सुंदर खेळ आहे तो. आणि मग ते त्याची कवडी तिथं गेली की त्याला त्याची किंमत लिहिलेली असते ती खरेदीची. तेवढी देऊन त्याने काय करायचे खरं. पण त्याला भाडं कधी मिळेल? ज्यावेळेला ते फिरून त्याच्यात जाऊन बसलं की त्याच्यावर भाडं लिहिलेलं असतं. एवढे पैसे द्या. समजा एखाद्याकडे विमान कंपनी असेल आणि त्याची कवडी कुठे गेली? त्याच्यावर येऊन पडली. त्याच्यावर लिहिलेलं असतं भाडं 12,500 रुपये. देव 12,500 रुपये.
खेळले का नाही? आधुनिक जेवढे आहेत नाही तर हे सगळे तुम्हाला वेदांत शास्त्र समजून घ्यायला फार श्रेष्ठ दृष्टांत आहेत, हे कळाले पाहिजे. आणि मग तो त्याच्यामध्ये तो राहतो, तो व्यापाराचा खेळ खेळतो. आणि मग सगळं झालं, आई म्हणते ए अरे जेवायचं का नाही तुम्हाला, चला जेवायला. जेवायला म्हटलं की ते एक दाखला मोडून सगळे पैसे एकत्र. ते माझे तुझे काहीच नसतं, ते फक्त तात्पुरता खेळ खेळण्यापर्यंत माझे तुझे राहतात. तसा हा प्रपंच आहे ना, तो असाच आहे. त्याच्यात शरीर धारण केले की माझं तुझं चालू केलं, पण हे कळाला ते संतांना आणि जीवाला कळाला नाही म्हणून तो तिथंच रडत बसला. माझे पैसे गेले, माझी माणसं मेली. तर तुझी काय मेली तेव्हा? हां, तू कबरांदा तुझी मेली बहुवरी, तू का जायसा तैसा हरी, विठो कैसा वाचला असे सांग बज पाशी, तू कबरा म्हणतात. अरे काय आमची लय मेली. पण तुम्हाला कोणी सांगितलं मेली म्हणून? कोण म्हणतं मेली? कोणाचं कोणीच मेलं नाही. हे कळालं तर मेलं नाही, कळालं नाही तर बसला रडत. म्हणून हे कळून घेण्यासाठी परमार्थ आहे. हे ज्याला कळालं नाही तो काय परमार्थ? देवदेव नाही करायचा, हे बाकीची भानगडी नाहीत काय. तुम्हाला ज्ञानाने मोक्ष मिळतो, तत्वज्ञानाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल तरच आम्हाला म्हणजे याच्यातून आपला परमार्थ सिद्धीला गेला, अन्यथा नाही. चला म्हणून काय म्हटले, अज्ञानात कारणाध्यास आणि त्याच्या म्हणजे अहंकाराला कार्याध्यास म्हणतात. हां ठीक आहे. अहंकार म्हणजे अहंकाराचीच निवृत्ती म्हणजे अहंकारात दुःखाची कार्याध्यास म्हणतात त्याला. अहंकार हा कारणाध्यास झाला, ते असा कारण झाला. आणि अहंकाराने काय केलं? दुःख निर्माण केलं, तो कार्य झालं त्याचं. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं? कारणाध्यास आणि कार्याध्यास असा करतो. चला, कारण म्हणजे कारण धरायचं तिथं आणि त्यांनी निर्माण केलेलं कार्य म्हणजे अहंकाराने काय दिलं? पीडा दिली. चला म्हणून सांगा, झालं का? कार्य कसं असंभव सांगून नंतर कारणाध्यासाचा संभव सांगायला सांगितलं. परत शंका केली बरोबर. कार्याध्यास संभव सांगितलं, असंभव. हां ठीक आहे, पुढे अहंकार जाऊक साहेब सांगा. पूर्व पक्षीच्या मताने कार्याध्यासाचा असंभव त्यांनी सांगितलेला आहे. अहंकारादी अनात्म वस्तू यास त्यांनी बंद म्हणतात. अहंकारादी अनात्म वस्तू याला काय म्हटलाय? बंध. आणि तो जो बंध आहे ते वेदांती म्हणते त्याप्रमाणे जर आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्म्याच्या ज्ञानाने तो निवृत्त झाला असता, परंतु तो आत्म्याच्या ज्ञानाने संभवत नाही असं पूर्व पक्षाच्या म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने संभवत नाही, कारण तो काय आहे? सत्य आहे असं पूर्व पक्षाचं मत आहे. तो जर मिथ्या असता तर केला असता, असा तर पूर्व पक्षाने यालाच धरलं. सोपा मुद्दा आहे. वेदांती काय म्हणतात हे तुम्हाला आधी लक्षात आलं ना? वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे आत्म्यावर अहंकार अध्यस्त आहे. एवढे एकच पाठ करून ठेवा. आत्म्यावर अहंकार अध्यस्त आहे. आणि हा काय म्हणतोय? अहंकार सत्य आहे. ते म्हणले मग काय असा फरक पडेल? सत्य म्हणलं काय ना अध्यस्त म्हटलं? सगळा घोटाळा इथंच आहे. तुम्हाला मागच्याच पानावर म्हटलं होतं, जर वादामध्ये जगत सत्य ठरलं म्हणून सगळी इमारत वेदांत शास्त्राची याच्यावर सोपली. तसा आत्म्याच्या ठिकाणी अहंकारच अध्यस्त आहे. एक सांगा, हा अहंकार मनबुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टयाच्या अंतर्गत 4 गोष्टी येतात. बरोबर? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 अंतःकरणाचे घटक म्हणा. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चयात्मक बुद्धी, चिंतन करणारं चित्त आणि अहंभाव धारण करतो तो. शेवटला गेल्यावर सांगितलं तुम्हाला सगळं. हां, एकदा सांगितलं लक्षात ठेवत जा. एखादी वस्तू खरेदी करायची तर त्याचा माझ्या मनात काय आला? संकल्प. बरं, म्हणून त्याला मन म्हणतात. संकल्प आल्यावर मन म्हणतात. त्या संकल्पाची सिद्धी झाल्यावर बुद्धी म्हणतात. त्या बुद्धी लोक पदार्थ प्राप्त झाल्यावर चिंतन म्हणतात. आणि तो पदार्थ माझा आहे असा अशी त्याला एक क्रमशः टप्पा. पदार्थ म्हणजे ते अंतःकरण एकच असतं. झालं का नाही? आता ते अंतःकरण हे खरं आहे का खोटं आहे? तर याचं तुम्हाला चांगलं स्पष्टीकरण दिलं तर उत्पत्तीशास्त्राकडून जर आपण गेलो इकडून तरी असं आहे की अंतःकरण हे अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वगुणाचं कार्य आहे. बरोबर आहे? म्हणजेच ते उत्पन्न झालेलं आहे. जो जो पदार्थ उत्पन्न झालेला असतो तो तो पदार्थ नाशवान असतो.
झालं. म्हणजेच अंतःकरण हे नाशयोग्य आहे, बरोबर आहे. ज्या पदार्थाचा नाश आहे म्हणून तो सत्य नाही, असा अर्थ निघाला. आता त्याचा नाश कसा होतो तर काही पदार्थामध्ये काही पदार्थ लवकर नाश पावतात, काही दीर्घकाळ टिकतात. अंतःकरण हे दीर्घकाळ टिकणारा पदार्थ आहे. म्हणजे तुमचे माझे कोटी जन्म झाले आणि ते एका माणसाचे नाही झाले, सगळ्या प्राणी पशु पक्षी वनस्पती जलचर भूचर सगळे झाले, भोगून झाले योनी, सगळ्यातून बाहेर आलं आत्ता मानवी शरीरात. म्हणजे कोटी जन्म झाले, त्याच्यात कोटी जन्माची शरीर काय झाली, कोटी शरीर नाश पावला. पण त्या शरीरात असणारा जो जीवात्मा तो नाश पावला. आज जीवात्मा या पदाचा अर्थ आत्मा नाही, आत्मा वेगळा आणि जीवात्मा म्हणजे अंतःकरण निष्ठ चैतन्य, आभासयुक्त जे चैतन्य आहे ना ज्याला जीवात्मा असं केलेलं आहे आपण. हा विशेषण अंतःकरण अधिक त्या अंतःकरणात पडलेला चैतन्याचा आभास अधिक अधिष्ठान चैतन्य गेलं येऊन लक्ष येऊन गेलं ना आत्ता पाठीमागं. म्हणून याच्यासाठी पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा असतो, एकदा डोक्यातून ते निघालंच नाही पाहिजे. हा जो जीव आहे तर त्याच्यात मुख्य कोणता भाग असेल तर ते अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणाचा किती जन्म झाले म्हटले तुम्ही, कोट्यावर. मग कुठं वाद झालाय, म्हणून दीर्घकाळ टिकणारा पदार्थ. पण म्हणले पदार्थ जरी दीर्घकाळ टिकला तरी एक दिवस मात्र नाश पावतो. म्हणजे कसं काय पावेल तर त्या पदार्थाची गाठभेट अशा पदार्थाशी होते की त्याच्यात नाशक भाव असतो. म्हणून ब्रह्मज्ञान आणि हा अहंकार यांच्यात काय आहे, लक्षात आलं ना. म्हणून जोपर्यंत गाठ पडली नाही तोपर्यंत अडचण नाही. कोणाला, अहंकाराला. ज्या दिवशी भेटलं ते त्या दिवशी तो अहंकार गळून गेला. हा तुका म्हणे देव झाला, तोच काय होतो, चैतन्य होतो. कळतंय ना चैतन्य, त्याचं नाव चैतन्य म्हणजे चैतन्य. परत चैतन्याला काय चैतन्य करायचं, तसाच प्रकारे पहा. तर त्या पण जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत तोच अहंकार पुन्हा जन्म घेतो. म्हणून ज्याचे अहंकार बाधित झाला नाही या मानवी शरीरात त्याला पुढचा जन्म ठरलेला आहे, नक्की आहे, पक्का आहे. आणि मग पुढचा जन्म म्हटलं की संगती परत लागली कर्माची. कोणते कर्म केलते, काय काय केले होते, कोणता देह द्यायचा, मग ते कोणता देह द्यायचा म्हणजे बैलाचा देह म्हणजे काय साधारण गोष्ट आहे का. परत जायचं त्या जन्माला गेला. ते म्हटले कोण गेला, महाराज गेला बैलाच्या जन्माला. असं काय गेला, ब्रह्मज्ञान नाही निर्माण केलं, नुसते कीर्तन करत राहिला. काय कीर्तन करून काय होईल त्याने, कीर्तन प्रवचनाने न लब्ध्वा न श्रुत्वेन लब्ध्वा न प्रवचनेन लब्ध्वा. वेदाच्या श्रुत्या आहेत हो, काय सांगा. तर तुम्हाला काय करावं लागेल, ब्रह्मज्ञानाचीच उत्पत्ती करावी लागेल. मग ती कशी होईल तर मग गुरुनिष्ठ व्हा, संप्रदायनिष्ठ व्हा, ईश्वरनिष्ठ व्हा, शास्त्रनिष्ठ व्हा. आणि असा झाला की मग त्याच्यामध्ये आपोआपच काम होईल. आणि बाकीचे धंदे सोडून द्या, त्याला पर्यायच नाही काय. सगळं हे बी होईल आणि ते बी होईल असं नाही होत. दोही पेवावरी ठेवू जाता हात, तेने होय घात शरीराचा. तुकोबराय म्हणतात प्रपंच परमार्थ संपादिल दोन्ही एकही निदानी न घडे त्यास. दोन्ही कामं काय करतोस तेव्हा. पण कमीत कमी मी म्हणतो सोडू नका, कारण तुम्ही सोडायचे म्हटल्यावर मला कसं तरीच होईल. सोडू नका, पण कमी तर करा ना. कमी करा म्हणजे तिकडचं लक्ष कमी करा, इकडे लक्ष थोडं जास्त द्या. दररोज चिंतन करा, तच्चिंतनम, सातत्याने सारखं चिंतन करा. कारण याच्यातच काय फायदा आहे, बाकी सारा तोटा आहे. बरं म्हणजे पुढचा जर जन्म लागला तर त्याला परत तुम्हाला पाठ नाही, अभ्यास नाही, नामस्मरण नाही. काय बैल नामस्मरण करतात का, बैल नामस्मरण नाही करत का, करतात इकडल्या भागात नाही ना, आमच्या भागात नाही करत. बैल म्हटले मी तेव्हा ते कशाचं काय, त्याला काय ते आपला जसं राहील तसं पाणी मिळालं तर पाणी, त्या शेतकरी जसा देईल नाही तर हानतेच आसोडाचे ठोके. नाही चालला नांगराला की धोपाटलाच त्याला. तर त्याला हे साऱ्या गोष्टी व्हायतील आणि कोण होईल तर आपल्याला सहन करावं लागेल.
आणि मग समजून घ्यायचं आपली कॅपॅसिटी मोठी आहे म्हणूनच तुम्ही हे असं करणार. याला असं कळालं की बा नको रे बाबा, याच्यातून एकदाच राजीनामा घेऊन टाकू, आता नको आपल्याला परत जन्म घ्यायला. तर मनुष्य तो काय करेल, एकी केली हातोपळी ठाया बळी पावले. तुकोबराय म्हणतात, आज तुकोबरायचेच भाग आहे ना, आज पण अभंग बी तेवढे येतात. एकी केली हातोपळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. तुकोबराय म्हणतात आम्ही शक्तीहीन आहेत, आम्ही काय करा. हातोपळी केली. जे कोणी आत्मज्ञानाचे अधिकारी होते त्यांनी एकाच जन्मात तात्काळ मोक्ष मिळवून घेतला. आता आम्हाला काय करावं, आपल्यासाठी दया आहे त्यांना, चला. पण असे होऊन गेले बरं, एकाच जन्म बास पुष्कळ झाले. चित्त जर ठाया हे ठिकाणावर आणलं आणि कळालं असेल, आपण ऐकतो पार पण आपण त्याचा अनुभव नाही घेत, त्याच्यामुळे हा घोटाळा आहे. सांगा. ज्या वस्तूचे ज्ञान ते ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी जो अध्यास आहे आणि त्या अध्यासाला कारण जे त्याचं अज्ञान, त्या दोन्हीचं पण ते निवृत्ती करतं. त्याच्याकरता उदाहरण सांगितलं, सर्पाचं रज्जूचं ज्ञान, रज्जूवर भासणारा जो सर्प आणि त्या सर्पाचं जे अज्ञान, रज्जूचं अज्ञान, या दोन्हीचं पण तो निवृत्ती करते असं सांगितलं. रज्जूचं ज्ञान का सर्पाचं पण नाही नाही नाही, रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं अज्ञान, त्या रज्जूच्या अज्ञानामुळे भासणारा, म्हणजे रज्जूचा ज्ञान म्हणजे हा रज्जू आहे हे न कळ. हा बरोबर, ते अज्ञानच. आणि त्या अज्ञानामुळे जो सर्प भासला म्हणजे ती वस्तू आणि वस्तूचं म्हणजे कार्याध्यास, रज्जूला झाकलं गेलं हा आणि सर्पाची प्रतीती आहे. तर याला रज्जूचं अज्ञान असं म्हणते. अज्ञान कोणाचं आहे? रज्जू. म्हणून अन्यथा ज्ञानाची म्हणजेच सर्पाची उत्पत्ती झालेली आहे. चला, म्हणजे रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येचा तामांशाचा परिणाम सर्प आणि रज्जू अंतःकरण. आता तिथे ती पुढे प्रक्रिया वेगळी केलेली आहे. त्याचं ज्ञान हे दोन्हीही रज्जूच्या ठिकाणी अध्यास आहे. त्याची असं रज्जूच्या ज्ञानाने निवृत्ती होते, असं दोन्हीचं त्यांनी निवृत्ती सांगितलेली. बिलकुल. हा, आणि भ्रांती ज्ञानाचा जो विषय आणि त्याचं जे ज्ञान हे याला अध्यास असं म्हटलेलं आहे. अध्यासाचं सामान्य लक्षण लक्षात ठेवा. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि भ्रांती ज्ञान, हे दोन विषय आणि ज्ञान म्हणजे सर्प हा विषय आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीही काय आहेत? अध्यास आहे. ठीक. मग सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तो काय म्हणतो, हे सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. नाही. तर हे आम्हालाही मान्य, आम्ही नाही म्हणतो. सत्य वस्तू असेल तर ज्ञानाने निवृत्त होणार नाही. तुम्हाला सत्य व सर्प साप भेटला रस्त्याला, खरा साप दिसला, ते म्हटले आता महाराजांनी सांगितलं रज्जूवर सर्प दिसतो, रज्जूवर सर्प. बघा ना, हा सर्प रज्जूवरच असला पाहिजे. अहो रज्जूवरचा नाही, तो सर्प कसा आहे? सत्य सर्प. सत्य सर्प वेगळा आणि रज्जूवरचा सर्प वेगळा आहे. जगत हे रज्जूवरील सर्पाप्रमाणे आहे. जगत काय आहे? रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. तुकोबराय म्हणतात तसं. असं हे रज्जूवरील सर्पाप्रमाणे. खरा साप नाही, म्हणजे खरा नाही. कारण खरं असतं त्याची कर्माने निवृत्ती होते आणि खोट्या पदार्थाची म्हणजे जसा रज्जूवरचा सर्प आहे हा खोटा आहे, म्हणून अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की सर्प निवृत्त झाला. बरोबर आहे, म्हणजे बाद झाला. अगदीच समांतर तसंच आहे की त्यावेळेला आत्म्याचं ज्ञान होतं तेव्हा अहंकार निवृत्त होतं. म्हणजे नाहीच. सर्प आहे का? नाही. मग अहंकार आहे का? पण हे नाही होय ना, केव्हा होईल? घड संभवनी आहे ज्या वेळेला अधिष्ठान आत्म्याचं यथार्थ ज्ञान होईल. याला शास्त्रात आत्मसाक्षात्कार म्हटलेला आहे. याला काय म्हणतात? आत्मसाक्षात्कार. हा, तर या आत्मसाक्षात्कार सद्गुरूंनी दिलेल्या जो मंत्र, आता इथं कोणता आहे तर तत्त्वमसी महावाक्य हे इथं काम करतं. हा, काही मंत्र जे आहेत धर्ममंत्राच्या अंतर्गत रामकृष्ण हरी हा धर्ममंत्र झाला आणि ज्याचा धर्ममंत्राचं चिंतन करावा, सिद्ध करावा धर्ममंत्रही, आणि तो सिद्ध झाल्यानंतर आपापच चित्तवृत्ती तशी बनते. यावेळेला मग यालाच कृपा म्हणतात. किंवा मग तो त्याला काय सांगितलं, किंवा तू परमात्मा आहेस, तू जीव नाहीस, तर मग त्याला हा अनुभव सद्गुरु कृपेने, शास्त्र कृपेने
आणि स्वतःचं चिंतन तितक्या लेवलला गेलं की होऊन जातो. तर त्याला शास्त्रात साधनं दिलेले श्रवण, मनन, निधिध्यासन आणि ही त्याला क्रम आहे. आणि मग तत्व पदार्थाचं चिंतन करता करता तो तत्स्वरूप बनून मुक्त होऊन जातो. त्याला म्हणतात अविद्या नाश झाला. त्याला काय म्हणतात? अविद्या नाश झाला. आणि तो पुन्हा जन्म घेत नाही. आणि ज्याच्याकडे अविद्या असते तो पुन्हा जन्माला येतो. अविद्या असते म्हणजे खरं मानणं, याच्यातच अविद्या दडलेली. आणि खोट्याचा अनुभव घेणं, याच्यात मोक्ष आहे. खोट्याचा हे जगत काय आहे? मिथ्याचं आहे. अहंकार देह नाहीच. तिने देहाच्या आतीत मी आहे, पंचकोशाच्या आतीत मी आहे. बाकीचे सुद्धा पाठ आहेत बरं का पडलेले, यूट्यूबला टाकलेले, पाहिले का? पंचदशीचे सोपे तर ते काय फार अवघड नाहीत. आता तुम्ही जरी या एका पाठाला आले तरी ते सुद्धा कंटिन्यू पाच चला. नाही कळाले तरी ऐकत जावं वेदांत शास्त्र. एक दिवस कळतं. पण हे बाकीचे नाही तर आपला विचारसागर आहे तेवढा, म्हणजे ते आता तर बाकीचेही पाहता पाहता कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. हे कळत कळत जाईल ते सगळं. चला सांगा पुढे. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी ह्या बंधरूप नाही. कारण त्यांनी सांगितलं, कारण बंधाला म्हणजे अध्यासाला काही कारण सांगितलेले आणि त्या कारणाला त्यांनी सामुग्री म्हटलेली. बरोबर. आता ते आता अहंकार कसा अध्यस्त नाही त्याला पटवायचं आहे. तर तो म्हणतो अहंकार सत्य आहे. आणि तो सत्य कसा आहे तो आम्ही तुला सांगतो. म्हणजे अहंकार म्हणजे अध्यास घडण्यासाठी काय लागेल? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतील, तर अध्यास संभवनीय आहे. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही सामुग्री लागेल तर अध्यास संभवनीय आहे. जर कारण समुदाय को सामुग्री कहते हैं, लक्षण आलेलं आहे तिथं आता. जसं ही सामुग्री जर सिद्ध नाही झाली तर तुझा अध्यासच सिद्ध होणार नाही तुमचा. म्हणून आधी त्या अध्यासाची सामुग्री सांगतायत. आणि सामुग्री जर सिद्ध झाली तर ती सामुग्री मिथ्या अध्यास आहे, मिथ्या अहंकाराची आहे का सत्य अहंकाराची आहे हे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याने केलेलं आहे की अहंकार सत्य आहे म्हणून सामुग्री निवडताना ही तशी निवडली गेली. ऐका आता बरं, सुंदर विषय आहे. झाला ना? कोण वाचतंय? वाचा, सूर्योदय आहे, वाचा. चाललाय की कार्य अध्यासाची सामुग्री. तर या कार्याध्यासाची सामुग्री म्हणजे कार्याध्यास म्हणजे कोण? अहंकार. आणि तो अहंकार सत्य कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सामुग्री बी त्यांनी कोणती आणलेली असेल? सत्यच. त्याला सत्य म्हणून सिद्ध करायचं आहे. म्हणून सामुग्री वापरताना ज्याला जो पदार्थाचं निर्माण करायचं असतं तो सामुग्री दुसऱ्या पदार्थाची नाही आणत, त्याच्याच पदार्थाची आणतो. म्हणून त्याला त्यांनी बरोबर सामुग्री गोळा केली. पण ही सामुग्रीच नाही असं पुढे काय म्हणतील? वेदांती सांगतील. म्हणजे सिद्धांती सांगतील अरे तू ही गोळा करून आणली ना ही अध्यासाची सामुग्रीच नाही. म्हणून त्याचं नंतर खंडन केलं जाईल. पण सध्या तरी तुम्हाला काय ऐकून घ्यावं लागेल? सामुग्री. तर ऐका. तर यामध्ये दोन कारण सांगितलेले आहेत. तर पहिलं कारण सांगितलेलं आहे की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे पहिलं कारण सांगितलेलं आहे. आणि दुसरं कारण सांगितलेलं आहे 3 प्रकारचा दोष सांगितलेला आहे. म्हणजे अहंकार अध्यस्त ठरण्यासाठी या गोष्टी लागतील. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतील आणि प्रमाता, प्रमाण, प्रमेय दोष लागतील. बरोबर आहे? 3 दोष म्हणजेच ते दोष लागतील. आता म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल, आता तो कसा लागेल? तर हे तुम्हाला लक्षपूर्वक ऐका म्हणजे कळायला सुरुवात होईल. पहिल्यांदा एकच मुद्दा घ्यायचा आहे त्यातला, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामुग्री अध्यास सिद्ध करण्यासाठी लागणार आहे. तर पूर्व पक्षाने कशी मांडणी केलेली ती ऐका. 3 प्रकारचा दोष. पहिला दोष सांगितलेला आहे प्रमाता दोष, दुसरा दोष सांगितलेला आहे प्रमाण दोष आणि तिसरा दोष सांगितलेला आहे प्रमेय दोष. प्रमाता म्हणजे प्रमाज्ञान, ज्याचा प्रमाज्ञानाचा आश्रय जो कोणी आहे तो, अर्थात तो प्रमाता म्हणजे पाहणारा, तो अध्यास पाहणारा, त्याचं नाव काय आहे? प्रमाता. म्हणजे आता इथला प्रमाज्ञानाला म्हणजे म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी असणारा दोष त्याचं नाव प्रमाता दोष असं होतं.
म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणी दोष असावा लागतो, बरोबर आहे ना. दुसरं आहे प्रमाणाच्या ठिकाणी दोष असावा लागतो. प्रमाण म्हणजे इंद्रिय. प्रमाण कशाला म्हटलेलं आहे? इंद्रियांना. तर इंद्रियांच्या ठिकाणी बी काही दोष असावा लागेल. तिसरं आहे ज्याला पाहायचं आहे त्या पदार्थाच्या ठिकाणी त्याला म्हणतात प्रमेय. सर्पाला काय म्हणायचं? प्रमेय. चक्षुरेंद्रियांना काय म्हणायचं? प्रमाण. आणि जो मनुष्य तो हे पाहतोय त्याला प्रमाता. झालं, सगळ्यात सोपं झालं. प्रमाता म्हणजे थोडक्यात आता मी समोर काय सर्प आहे, पण आता मला त्या सर्पाकडे जायचं असेल तर कोणाचं सहकार्य घेऊन जावं लागेल? इंद्रियांचं, म्हणजे चक्षुरेंद्रियाचं. म्हणून चक्षुरेंद्रियाला प्रमाण म्हणतात आणि जी समोरची वस्तू आहे त्याला प्रमेय म्हणतात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या तिन्हीच्या ठिकाणी दोष असावं लागतात तर अध्यास सिद्ध होईल. आणि दोष नसतील तर अध्यास होत नाही. हे तुम्हाला पटवून देणार आहे ते पुढे. आता सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार याचा थोडक्यात अर्थ सांगतो, पुढे तर येईलच. सत्य म्हणजे जसा आपल्याला म्हणजे आता हे इतर याच्यामध्येही वापरलेलं आहे की का हो तुम्हाला रज्जूवरती सर्प का भासला, रज्जूवरती पुष्पमाला का नाही भासला? तर त्याचं उत्तर आहे पुष्पमाला ह्यांनी पाहिलेलीच नाही, अशी वाकडी तिकडी पडलेली. याने सर्प वाकडा तिकडा पडलेला पाहिलेला, म्हणजे त्याचे संस्कार याच्या चित्तामध्ये आहे. ज्याच्या चित्तात पूर्वी सत्य सर्प पाहिलेल्याचे संस्कार नसतील तर त्याला रज्जूवर सर्प भासणार नाही असं पूर्वपक्ष म्हणतो. खंडन नंतर करू आपण. म्हणजे ज्याने सर्प पाहिलेला आहे तो मला शुक्ती माहिती आहे का? शुक्ती म्हणजे पैठणच्या वाळवंटात जा, तिथं लय शिंपले पडलेले राहतात, त्याला शास्त्रात शुक्ती म्हणतात. संस्कृत नाव काय त्याचं? शुक्ती. आता तुम्हाला रजत माहिती आहे का? चांदीला रजत म्हणतात, हे संस्कृत नाव आहे. म्हणून शुक्ती म्हणजे त्या शिंपल्याच्या ठिकाणी असं जर ऊन पडलेलं असेल तर असा चकचक चकचक ते म्हणलं बा चांदीचा तुकडा पडलेला दिसतो. कोणाच तरी तुटून पडलेला असेल किंवा वाळवंटात चांदी दिसते. म्हणून ते असं जवळ गेल्यानं उचलाय पाहिलं त्यावेळेला त्याला काय दिसलं? ते शुक्ती दिसली. म्हणजे त्याला चांदी त्या ठिकाणी चांदी आहे असा भ्रम का झाला? त्याला लोखंड आहे असा भ्रम का नाही झाला? त्याला चांदीचे संस्कार आहेत म्हणून त्याला शुक्तीवर चांदी भासली. त्याला म्हणतात सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार. हा विषय विस्ताराने पुढे येईल. चला. ही कार्याभ्यासाची सामुग्री आहे. बर. या सामुग्री वाचून अभ्यास घडणार नाही. बरोबर. अभ्यासाचे लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणुपुरुष. आता दोन तर पाडले. तिसरा आहे का माहिती? स्थाणुपुरुष माहिती आहे का? स्थाणुपुरुष म्हणजे रात्रीची वेळ आहे पण मंद प्रकाश असतो किंवा चांद पडलेलं असतं चंद्राचं सुद्धा. आणि मग तुम्ही असे रात्री विशेष करून ग्रामीण भागामध्ये, आता हा खेड्यातला दृष्टांत नाही काढायचा, तर त्या रस्त्याने चाललेला असेल. आता आमच्या खळ्यावर जायचं राहायचं आम्हाला, गावापासून 2 किलोमीटर खळं. पण मग रानामाळातून आलेली लोक आहेत ते संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करतात लवकर लवकर, कारण खळ्यावरच्या माणसाला डबा द्यायचा असतो आणि भाकरी द्यायची असते. पण मग अंधार पडतो आणि अशा अंधार पडल्यावर खेड्यात पूर्वी तर काहीच लाईटी नव्हत्या, आता भरपूर प्रकाश झाला. पण मग असाच रस्त्याने चालल्यावर एखादं वाळलेलं लाकूड आणि ते लाकूड अंधारात पांढरं तर दिसतं पण ते असं हालताना दिसतं. आणि मग काय म्हणलं माणूस लपलाय काय नको. मग त्या लाकडावर कशाचा भ्रम झाला? पुरुषाचा. कारण अंधार असल्यामुळं तो समोर पुरुष दिसून नाही राहिला, म्हणजे तर काय हे कळत नाही. म्हणून त्या ठिकाणला स्थाणू कशाला म्हणायचं? त्या लाकडाला. आणि त्याच्यावर कशाची प्रतीती आली? म्हणजे माणूस. म्हणून स्थाणू पुरुष हे लक्षात ठेवा दृष्टांतात. पुढे जगताच्याने सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजे रूपे पाहिले असेल
त्यासच रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा शिंपीवर रुपयाचा अध्यास म्हणजे भ्रम होतो. लक्षात, ज्यांना सर्पाचं सत्य सर्पाचे संस्कार नाहीत त्याला रज्जूवर सर्प भेटणार भासणारच नाही, कारण त्याला माहितीच नाही सर्प कसला असतो. किंवा ज्याला आता पुरुषाचं ज्ञान नाही त्याला स्थानवर पुरुष भासणार नाही, किंवा ज्याला रजताचं सत्य रजताचं ज्ञान नाही त्याला शुद्धीवर रजत भासणार नाही. चला पुढे. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतकरणात असेल बरोबर. त्यासच रज्जूवर सर्पाचा अध्यास आलं होईल. लक्षात, झालं सगळं संपलं. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे ज्याच्या चित्तात सत्य पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात आहे त्याला म्हणायचं सत्य वस्तू त्याचा ज्ञानजन्य संस्कार. कारण आपल्या चित्तात असे कोटी संस्कार राहतात. किती पदार्थ आहे तो जगात, कितीही पदार्थ आपण आजपर्यंत पाहिले, याचे काय झाले आपल्या चित्तात संस्कार आहेत. इतकंच नाही, आमचे खड्डे सुद्धा लक्षात राहतात. आम्ही गाडी चालवतो ना आणि एखाद्या रस्त्याला गेलो काय इथं खड्डा होता बरं का, हा हळून चालावं लागत. तर एकदा त्या रस्त्याने जाऊन आला ना की तेवढा खड्ड्याचा संस्कार कुठं होतो. आणि नंतर जेव्हा आपण गेलो का इथं खड्डा होता ते गेलोच तो होता बुजावला वाटतं, म्हणजे बुजावल्याचाही संस्कार, खड्डा पडलेल्याचा संस्कार. पुढच्या वेळेस त्या ठिकाणी चाला गेला नाही तो बुजावलेला, असं लगेच चित्तात काय होतं. आणि कितीतरी संस्कार उत्पन्न होतात, पण हे सगळे संस्कार वस्तू सत्य असते म्हणून होतात असं पूर्वपक्ष म्हणतो. चला पुढे. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतकरणात सत्य रुपयाचा किंवा सत्य पुरुष ज्ञानाचा संस्कार असेल त्याचाच शिंपीवर रुपयाचा किंवा स्थानूवर म्हणजे झाडाच्या खोडावर रूप म्हणजे सुद्धा चांदी बरं का. रजत रूप चांदी एकार्थवाची शब्द. आता तिथं रूप कुठून आणलं म्हणतात आणखी, या सगळ्यांना एकार्थवाची शब्द आहेत. चांदी रूप रजत. म्हणून ज्याने पुढे कधी सोनाराच्या दुकानात सत्य चांदी पाहिलेली ती चकचक करताना पाहिलेली त्याला वाळवंटात फिरायला गेल्यावर शुक्तीच्या ठिकाणी चकचक करताना पदार्थ पाहिल्यामुळे संस्कार जागा झाला. पण पूर्वी जे सोनाराच्या दुकानात चांदी पाहिली होती ती अरे चांदी आहे काय नो असं वाटलं. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असं तीन दृष्टांत दिलेत, सगळीकडे लावून टाका. चला. सत्य वस्तूचा ज्ञानाचा संस्कार नसेल तर अध्यास होणार नाही. बरोबर, अध्यास होणार नाही. अध्यास म्हणजे भ्रम होणार नाही. आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त म्हणावयाचा असेल तर अहंकारादी बंध कोठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असता तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित संयुक्तिक झाले असते. बस इथपर्यंत आले. तर अहो जर तो आम्ही असं म्हटलं असतो कुठे गेलो ते वैयक्तिक झाले असते. आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त म्हणायचा असेल, जर तुम्हाला अध्यस्त ठरवायचा असेल वेदांत्यांना, तर अहंकारादी बंध कुठेतरी सत्य तुम्हाला मानावा लागेल. आमचं ऐकताय ना तुम्ही? कोण म्हणतो? ऑब्जेक्शन युअर ऑनर. आम्ही सांगतोय ते ऐका की जर आत्म्यावर अहंकार बंध अध्यस्त ठरवायचा असेल तर अहंकारादी बंध कुठेतरी पहिला काय पाहिजे? सत्य पाहिजे. आणि त्या सत्यबंधाचा ज्ञानाचा संस्कार त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे असला पाहिजे. तर अहंकारादी बंध काय होणार आहे? आम्ही कदाचित असं म्हणू की बुवा ठीक आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला हे म्हणायचं आहे की अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य असला पाहिजे. वेदांती काय म्हणतात? अहंकारच मिथ्या असेल तर मिथ्या अहंकार पूर्वी सुद्धा काय असला पाहिजे? मिथ्या झाला. पण मिथ्या पदार्थाचा संस्कार मिथ्या होतो, सत्य कसा होईल?
म्हणून पूर्वीच अहंकार सत्य आहे आणि त्या सत्य अहंकाराचे संस्कार आज लोकांच्या चित्तात आहेत, म्हणून लोकांना जगत सत्य दिसतंय. नाही तर लोकांनाच जगत मिथ्या दिसला असतो. लोकांना जगत का मिथ्या दिसत नाही? कारण सत्य अहंकाराचा संस्कार हा पूर्वी चित्तात आहे. असा काय झाला? मुद्दा तयार झाला. लक्षात आला? आणि या मुद्द्यावरच तुमचं सगळं उत्तर अवलंबून राहील. चला, म्हणून मग आम्ही कदाचित म्हटलं असतं की जर पूर्वीच जर अहंकार कुठे मिथ्या असता तर मग मिथ्या असं झालं असतं. पण अहंकार मिथ्या नाही तर तो सत्य आहे. पण अडचण ही आहे की वेदांत मतात आत्म्याशिवाय केव्हा आणि काही सत्य नाही आणि सत्य वस्तू यांचे संस्कार तर अध्यात्मिक कारण आहे. बस, म्हणजे वेदांती म्हणतात सगळंच मिथ्या आहे. हे म्हणणं बरोबर आहे. मग अहंकार सुद्धा वेदांती म्हणतात मिथ्याच आहे. बरोबर आहे. मग अध्यासच घडणार नाही. कारण अध्यासाच्या सामुग्रीला काय पाहिजे? सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार पाहिजे. त्यांनी पहा काय शब्द आता त्याच्यात ते प्रत्येक पद महत्वाचे असतात. कारण त्याच्यात त्या पदाचंच तुम्हाला खंडन दिलं की उत्तर बाहेर पडतं. म्हणून म्हटलं बुद्धी तीक्ष्ण करायची की त्याने कोणता मुद्दा धरलाय आणि त्याचं उत्तर कोणतं जाणार. तो म्हटला सत्य वस्तूचा संस्कार आणि वेदांती म्हणतात अहंकारच मिथ्या आहे. मग मिथ्या असेल तर मिथ्या अहंकाराचा संस्कार असा झाला ना. मिथ्या अध्यासाचा संस्कार व्हायला पाहिजे. आणि दिसताना तर अनुभवाला काय दिसतंय? सत्य दिसतंय. आम्हाला तर सगळ्यांना सत्यच दिसतंय बा. खोटं म्हणायला अगोदर ते मानावं लागेल. सत्य खोटं म्हणायला आधी सत्य म्हणून मानावं लागेल. हा त्याचा तुम्हाला सत्य मानावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे त्याला त्या पूर्व पक्षाचं म्हणणं आहे की तो सत्य आहे म्हणून त्याचे पुढे संस्कार सत्याने आलेले. तो खोटा असता तर आपोआप संस्कार कसे आले असते? हा, मग कोणालाच भ्रम झाला नसता. म्हणून अहंकार हा पूर्वी काय आहे? सत्य आहे असं म्हणणं कोणाचं आहे? पूर्व पक्ष. हा, एवढाच मुद्दा आहे त्याच्यातला. फार क्लिष्टही नाही काय. बंधकोटे सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराचाच असंभव आहे. झाला. हे काय झाले? ठळक अक्षरामध्ये येणार आहे ना, तर हे खंडन झालं. कोणी खंडन केलं? पूर्व पक्षाने. कोणाचं? वेदांत्याचं. तेव्हा बंध कोठेच सत्य नसल्यामुळे तुमचा बंध काय नाही? सत्य नाही. बंध कशाला म्हटलंय? अहंकाराला. हे बी लक्षात ठेवा. माग म्हटलं ना अहंकारादी अनात्म वस्तू याला बंध म्हणतात. पहिलीच ओळ, 6व्याची पहिली ओळ. तेव्हा बंध कोठेच सत्य नसल्यामुळे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराचाच अत्यंत काय आहे? असंभव आहे. म्हणून अध्यास म्हणणं संभवनीय नाही. अशा प्रकाराने हा मुद्दा पहिला मुद्दा मांडलेला आहे. चिंतन चांगलं करून घ्या. आता पुढचा जो मुद्दा येतो म्हणजे दोषत्रय अध्यासाला कारण आहे. हा दुसऱ्या मुद्द्याच्या अंतर्गत 3 दोष सांगितले. प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. फार अवघड नाही. नाही कळाल्यावर परत विचारत चला. आणि मला नाही विचारलं तरी ज्याला कळालंय त्याला विचारत. म्हणजे ज्याला हा विषय चांगला कळतो तर त्या व्यक्तीला फोन नंबर ठेवायचा आपल्याजवळ. ते सांगा बरं मला कसं काय बा प्रमाता प्रमाण दोष नावाचं काय असतं बरं? काय प्रमाताच कळणार नाही हो. प्रमाद ज्ञान ज्याला होतं त्याचं नाव सोप्या भाषेत करायचं आपल्याला. प्रमाता ज्याच्याकडे आहे प्रमाद ज्ञानाचा आश्रय जो आहे तो कोण आहे? प्रमाता आहे. समोरच्या ज्या वस्तू आहेत ज्या ज्ञानाचा विषय बनणार आहेत त्याचं नाव प्रमेय वस्तू आहे. आणि त्या वस्तूचं ज्ञान ज्याच्याद्वारे होतं त्याला प्रमाण म्हणतात. काय किती सोपं आहे, काय अवघड नाही. आता याच्यात दोष पाहिजे असं तो म्हणतो. अध्यास घडण्यासाठी काय लागणार आहे? दोष लागेल. दोष. आणि मग कसे दोष आहेत ते पहा सांगतात ते. म्हणून बंध अध्यस्त होणे संभवत नाही. शिवाय दोषत्रयही संभवत नाही. बर. दोषत्रयात एक पहिला सांगितलं एक प्रमाता, दुसरं सांगितलंय प्रमाण आणि तिसरं सांगितलेलं आहे प्रमेय. तर हे 3 दोष येतात. बरोबर. त्यापैकी प्रथम प्रमेय दोषाचा असंभव सांगतो. हे कळालं का तुम्हाला? प्रमाता प्रमाण प्रमेय कळालं का?
हा पहिल्या म्हणजे हे जर नाही कळालं तर पुढचं काहीच कळणार नाही, कारण तुम्हाला हे कळालं. बरं आता मी तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. आता ज्या प्रमाज्ञान ज्याला होतंय तो कोणे किंवा प्रमाज्ञानाचा असते आपल्या अंतःकरणात होतं ना, म्हणून तुम्ही स्वतःच काय आहात प्रमाता. पण तुम्हाला कशाचं ज्ञान करून घ्यायचं आहे म्हणजे बाहेरच्या पदार्थाचं. त्या बाहेरच्या पदार्थाला काय म्हणतात प्रमेय म्हणतात. प्रमाता आणि प्रमेय हे दोन कळालं. पण जर समजा माझा बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करायचं असेल तर जर माझ्याजवळ इंद्रिय नसतील तर ते ज्ञान होणार नाही. म्हणून चक्षुर इंद्रियाला काय म्हणायचं सोपं आहे, काही विशेष नाही. आणि याच्या ठिकाणी दोष पाहिजे असं म्हणतो. कसं काय ज्या वस्तूचे ज्ञान होते तिला प्रमेय म्हणतात. बरोबर, ज्या वस्तूचं ज्ञान होतं तिला प्रमेय म्हणतात. दृष्टांतात काय म्हणतात याच्यात अगोदर प्रमेय दोष का सांगितला, प्रमाता दोष ना काय त्यांनी आता जिथे क्रमशः जसं घेतलेले त्या पद्धतीने. कारण प्रमेय म्हणजे ज्या पदार्थाचं ज्ञान व्हायचं म्हणून तिथून सुरुवात केली त्यांनी प्रमेय पदार्थापासून. कारण आमच्यावर संस्कार म्हणजे आम्हाला पहिला आपला संबंध कशाशी आहे प्रमातेशी नाही, आपला पहिला संबंध प्रमेय वस्तूशीच आहे. म्हणून प्रथम प्रमेयच घेतलं. ज्या वस्तूचे ज्ञान होते तिला प्रमेय म्हणतात. आम्हाला ज्ञानाला सुरुवात करायची म्हटल्यावर कुठून करावं लागेल वस्तूपासून, प्रमेय वस्तूपासून करावी लागेल. आपल्याला काय भेटणार आहे पहिल्यांदा माहिती झालं ना, हा म्हणून ते आपल्या प्रमेय वस्तूचं बरोबर लवकर ज्ञान होतं. हा कारण डोक्यात मी विषय तोच काय होणार ते काय मिळणार आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला ज्या सर्पाचं ज्ञान तो काय झाला इथला, इथं दोन प्रमेय आहेत, एक प्रमेय नाही. एक रज्जू आहे. ब्रह्मज्ञानात दोन प्रमेय आहेत. एक रज्जू ही प्रमेय आहे आणि एक रज्जूवर भासलेला तोही प्रमेय आहे. असे दोन प्रमेय. पण एका वेळेला एका प्रमेयाचं ज्ञान होतं. एक तर साप तरी दिसेल नाही तर लक्षात येते. पण त्यावेळेला एक. पण आता त्या प्रमेय आता त्याच्या ऐका बरं दृष्टांतात रज्जू प्रमेय असून तिजवर सर्पज्ञान होते. बरोबर. त्या सर्पज्ञानाचा विषय सर्प तोही प्रमेयच आहे. आलं का लक्षात. सर्प आणि रज्जू दोन्ही काय झाले पण दोन प्रमेय झाले हे लक्षात आले का. ज्या वेळेला मंद अंधकार आहे, झुंजमुंजू आहे, पूर्ण प्रकाश नाही, त्यावेळेला एक प्रमेय कोणता सर्प आहे का रज्जू आहे. म्हणजे त्यावेळेला सर्प हे एकच प्रमेय लक्षात आलं ना. आता बॅटरी घेऊन आला, बॅटरी लावली, आता किती प्रमेय आहेत कुठे आता मी एकच प्रमेय आहे कोणता सर्प नाही. म्हणजे एक प्रमेय गायब होतंय आणि एक प्रमेय राहत. एक तर देव तरी आहे, नाहीतर एक तर प्रपंच तरी आहे. लावा बरं काय. एक तर आत्मा तरी आहे, नाहीतर एक तर अहंकार तरी आहे. आता यातला आत्म्याला बाद करायचा का. आत्म्याचा बाद होत नाही. मग बाद योग्य अशी एक वस्तू निघाली अहंकार. आणि इकडे सुद्धा जगतातही एकच सत्य आहे. अजून एक लक्षात ठेवा, एक अबाधित सिद्धांत सांगतो. विश्वामध्ये एकच सत्य आहे, बस दुसरं काहीच सत्य नाही. विश्वदेव सत्यत्व ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनाशे दर्शने. तर एकच सत्य आहे, त्याला ब्रह्मवस्तू म्हणतात. आणि मग तद्भिन्न सगळेच पदार्थ मिथ्य आहेत. ते म्हटले मग महाराज सगळं मिथ्या आहे, आमचं घर मिथ्या आहे का. आता सगळंच मिथ्या म्हणल्यावर घर मिथ्या नाही हे काय सांगायचं. आमच्या राहण्याचं कसं काय करायचं. आमची पोरं लेकरं काय सगळे खोटे इथे. आता खोट्याचा पसारा. पण आता हे सगळं ज्या वेळेला कधी कळेल तर तुम्हाला बॅटऱ्या लागतील. तत्वज्ञानाच्या बॅटऱ्या हातात घेतल्याशिवाय तुम्हाला नाही तर मग दोन प्रमेय नाही भासणार. दोन एका वेळेस नसतात. म्हणून आता आम्हाला काय भासतंय जगत भासतं म्हणजे सर्प भासतं. म्हणजे आता आम्हाला जगत भासतंय, अहंकार भासतोय. आणि मग आता याची निवृत्ती कधी होईल तर ज्या वेळेला
बॅटरी घेतली की बरोबर आत्मा पाहिला, आत्मा पाहिल्यावर अहंकार गेला आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म असल्याने जगतही उडालं. एवढा खटाटोप कशाला चाललाय याच्यासाठी वाचा आता. त्या दोन प्रमेयांमध्ये म्हणजे रज्जू व सर्प यांमध्ये लांबटपणा वगैरे सादृश्य आहे. पहा आता तो म्हणतो, पूर्वपक्ष म्हणतो जो प्रमेय वस्तू आहे ना, हो म्हटले तर तुम्हाला दोन प्रमेय येतं, हो म्हणते ते बी आम्हाला मान्य आहे. एक रज्जू प्रमेय आहे आणि दुसरा सर्प प्रमेय आहे. ठीक आहे, जेवढ्या मापाचा रज्जू आहे तेवढ्याच मापाचा साप आहे. बरोबर आहे, थोडा बारकावा घ्या. सर्पाची लांबी किती? तेवढे. जरी समजा प्रमेय वस्तू एक असली म्हणजे एका वेळेला एक भासत असली तरी सुद्धा त्यांच्या लांबीत काय फरक पडलेला नाही. याचा अर्थ प्रमेय वस्तूच्या ठिकाणी लंबी भावपणा म्हणजे लांबटपणा, वाकडे तिकडेपणा, वक्रपणा याच्यामध्ये काय आहे? सादृश्य. लक्षात आलं? हे काय आहे? सादृश्य. ठीक आहे, पुढे. त्याचप्रमाणे शिंपी आणि रूपे यात चकचकीतपणाचे सादृश्य बरोबर आहे. रूप आणि शिंपी याच्यात चाकचक्यपणा किंवा चकचकीतपणा याच्यात काय आहे? साम्य. चला, त्याचप्रमाणे स्थाणु पुरुष तिथेही सुद्धा तो पुरुषाचा आकार त्यात पांढरटपणा आणि इकडे आपल्याला पांढऱ्या माणसात कपडे घातलेल्या माणसाचा संस्कार याच्यात काय आहे? चला, याला प्रमेय दोष म्हणतात. म्हणून रज्जू व सर्पाचा व शुक्ती व रूपाचा अध्यास होतो. बरोबर. अध्यासाचे सन्निध बोलायचे म्हणजे अधिष्ठान म्हणजे रज्जू व आरोप्य म्हणजे सर्प यामध्ये सादृश्य असावे लागते. बरोबर. याच्यात काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. आणि जर सादृश्य नसेल तर अध्यास संभवत नाही. ठीक आहे. आता आत्मा म्हणजे अधिष्ठान. आता या पदापासून सिद्धांत सुरू झाला, लक्षात ठेवत जा. वाचताना लगेच कळायला पाहिजे की कुठं संपलं आणि आता काय कळलं. आता त्याला काय सांगायचं आहे? सिद्धांत सांगायचा आहे. आता आत्मा म्हणजे अधिष्ठान आणि अहंकारादी सर्व जगतरूपी बंध म्हणजे आरोप्य यांच्या सादृश्य काय? दाखवा सादृश्य आम्हाला. आत्म्यासारखा सादृश्य पदार्थ कोणता? त्याला दृष्टांतच नाही. आत्म्याला दृष्टांतच नाही. आणि मग असं जर असेल तर प्रमेय इथं तरी त्याला सादृश्य होतं महाराज. इथं अहंकार, आत्म्यावर अहंकार अध्यस्त. आत्मा आणि अहंकार यांच्यात सादृश्य आहे का? उलट वैधर्मे विरोधी धर्म दिसतात. जगत आणि ब्रह्म विरोधी धर्म दिसतात. एक प्रकाश एक अंधार अशा प्रकारचे विरोधी दिसतात. सादृश्य तर सोडूनच द्या. म्हणून प्रमेय वस्तूच्या ठिकाणी असणारा दोष तुमच्या अध्यासात सापडत नाही. म्हणून तुमचा हा पदार्थ अध्यस्त आहे असं म्हणणं संभवणार नाही. सादृश्यता तर नाहीच, उलट प्रकाश आणि अंधकार याप्रमाणे अत्यंत विरोध आहे. बरोबर. आत्मा प्रत्येक म्हणजे सर्व पदार्थांचे आत आणि बंध पराक म्हणजे बाहेर किंवा दूर आहे. बरोबर. अहंकार बाहेर आहे. बरोबर आहे ना. आणि आत्मा अहंकाराच्या आत आहे किंवा प्रत्येक आत आहे. कारण तो सर्वांतर्यामी असून सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि तो आत आहे. आणि अहंकार आत्मदृष्टीने बाहेर आहे. पुढे. आत्मा विषयी म्हणजे स्वप्रकाशमान व बंध विषयी आत्मा विषयी म्हणजे स्वसंवेद्य स्वप्रकाशमान असा आहे असं वेदांतीच म्हणतात ना. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. आत्मा हा कसा आहे? स्वयंप्रकाशित रूप आहे. आणि अहंकार काळा ढक्क म्हणजे अंधकारयुक्त आहे. हे विरोधी धर्माने युक्त दोन्ही पदार्थ झाले. चला. या प्रकारे विरुद्ध धर्मवान आत्मा आणि अनात्मा या दोहोत अध्यास घडणे शक्य नाही. अध्यास घडणे शक्य नाही. वास्तविक दोन पदार्थात सादृश्य असणे हा दोष नाही. तथापि आता दोष हा पदार्थ अर्थ आम्ही असा केलेला आहे की त्यामुळे दोष आहे. आम्ही ते दोष नाही सांगत. दोष म्हणजे अशा प्रकारचं सादृश्य न सापडणं याचं नाव इथं काय केलेलं आहे? दोष केले. नाही तर दोष या पदाचा अर्थ फारच दोष आहे असा अर्थ नाही. तिकडे आपण जसं व्यवहारात दोष शब्द वापरतो असा नाही वापरला इथे. म्हणजे याच्यात वैगुण्य भिन्नता आहे या अर्थी इथं वापरलेला आहे. चला.
तथापि रज्जू आणि सर्प यांमध्ये सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो, म्हणून सादृश्याला दोष असे म्हटले म्हणून आहे. इथं आम्ही कशाला म्हटलेलं आहे? सादृश्याला दोष असं म्हटलंय. तर तेव्हा आता हा मुद्दा, दोन मुद्दे आपण पाहिले. पहिला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, हा मुद्दा सिद्ध केलाय त्यांनी पूर्व पक्षाने, आणि दुसरा आहे तो प्रमेय दोषाचा केलेला आहे. आता राहिला प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. तो पाठात पुढच्या वेळेला पाहू. पुंडलिक वरदा हरी पंढरी